खूप सारी लोकं बोलतात मेंढीपालन अवघड आहे, काही लोकं बोलतात सोपं आहे. तर तुम्ही काय करता त्याप्रमाणे आहे. आता हे आमचं संध्याकाळचं बघा रुटीन चाललेलं असतं. दिवसभर जी लोकं येतात त्यांना भेटणे, त्यांना माहिती देणे, सर्व काही गोष्टी करतो आणि त्याच्यानंतर जो संध्याकाळी वेळ भेटतो त्याच्यामध्ये अशी काही कामं आमची चालू असतात. आता जो काही मका आणायची चाललं आहे, मक्याला पाणी कमी पडलं म्हणजे मी दवाखान्यात असल्यामुळे आणि तुमच्यावानी काय आमच्याकडे ट्रॅक्टरने मका घेऊन येऊ शकत नाही. जे काय आणायचं ते डोक्यावरतीच आणायचे आणि ते सर्व आणून स्टोअर करून ठेवायचं आणि त्याच्यानंतर हे पाहू शकता कारखानाच पावडरचा चालू आहे. ही पावसाळ्याची तयारी चालली आमची. आत्तापासूनच नियोजनबद्धता चाललेलं आहे. रोज सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास ही मशीन आपण चालवतो आणि त्याच्यानुसार मग हे सर्व बारीक पावडर करून ठेवतो. दिवसभर जे काय आहे चारा तो वाळत ठेवतो उन्हामध्ये आणि संध्याकाळी असे पावडर फॉर्ममध्ये त्यांचा बारीक पावडर करतो. जेव्हा लोकं जातात आमच्याकडून सर्व आणि त्याच्यानंतर 5-6च्या नंतर म्हणजे 5 ते 6 वेळा ह्या तासामध्ये आम्ही काय करतो ही सर्व पावडर करतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही काय करतो की मित्राच्या भावाच्या टपरीवरती जातो चहाच्या. तिथे आपलं ऑफिस आहे आणि त्या ऑफिसमध्ये बसून मग जे काय कॉल आले, जे काय मेसेज आले त्या सर्वांना रिप्लाय करत असतो. आमच्या डोंगरामध्ये असं करणं हे खूप गरजेचं असतं कारण आमच्याकडचा जर पाऊस लागला तर 5 ते 6 महिने आमचा पाऊस जात नाही. मग त्याच्यानुसार आम्हाला ही सर्व प्रक्रिया आत्ताच म्हणजे एप्रिल आणि मेमध्ये पूर्ण करावी लागते आणि त्याच्यामुळे आत्तापासूनच हा आम्ही पावडरचा एकदम बुस्सा करून ठेवत असतो आणि हा प्राण्यांसाठी एक नंबर राहतो. आणि माझं फक्त काम चारा करणे आणि स्टोअर करण्याचं जे काही काम असतं ते माझ्याकडे असतं. बाकीचं सर्व मिसेस आणि तिचे वडील करत आहेत. ते सध्या आमच्याकडेच आहेत राहायला, त्यामुळे त्यांना म्हटलं थोडंसं मदत करा आणि त्यानुसार मग आता हा चारा गोळा केला आहे. तो एकदम पावडर फॉर्ममध्ये बारीक एकदम करून मग ते स्टोअर करावा लागतो आम्हाला. हे सर्व करत असताना जी लोकं येतात त्यांना माहिती देणे, त्यांच्याबरोबर भेटणे, सर्व काही गोष्टी होतात. काही लोकं मी बाहेर असतो मग जे बिना फोन करता येतात मग त्यांच्याशी बोलायला भेटत नाही आपल्याला आणि मग ते तसेच माहिती घेऊन जातात. मिसेस माहिती देत असते घरी आल्यानंतर त्या लोकांना आणि त्याच्यानंतर हे सर्व काम आमचं सकाळ संध्याकाळ डेली 1-1 तास चालू असतं आणि त्या कामातून आम्ही ह्या सर्व गोष्टी करत असतो. आणि हे सर्व काम करत असताना आपण कोणी येऊ द्या त्या प्रत्येक येणाऱ्याला जी काय माहिती पाहिजे असती ती देत असतो. कारण दिवसभर आपण ही मोटर चालवत नाही, कारण सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास चालवतो. सिंगल फेज असल्यामुळं ती गरम होते. 1 तासाच्या वरती चालवता येत नाही. त्याच्यानुसार हे चालूच काम असतं आमचं. आणि 6च्या नंतर मग हे सर्व बंद होतं आणि त्याच्यानंतर मग जे काय आपण कोणाशी बोलायचं असेल सर्व काय त्याच्यामध्ये रेंजमध्ये जातो मी आणि त्याच्यानंतर मग जी काय रेंज येते त्याच्यामध्ये सर्व होतं. आता तुम्हाला पावडर बघा कशी दिसते आता ही. या अशा प्रकारे बारीक पावडर त्याच्यामध्ये तुम्हाला कळणारच नाही काय काय आहे आणि काय काय नाही. तर त्याच्यामध्ये हरभरा, तूर, सोयाबीन आणि ज्वारीच्या कडब्याची ह्या अशाप्रमाणे पावडर फॉर्ममध्ये करत असतो आणि हे स्टोअर करायला खूप इझी राहतं आणि पुरवठ्याचा चारा म्हणून आम्ही जो काही पावसाळा असतो त्याच्यामध्ये हे सर्व काय वापरत असतो. आता तुम्ही घोरपडे साहेबांचं बघितलं तिकडे गेलो तासगावला बघितलं की तासगाववाल्यांचं बघितलं खाली बघितलं आणि आता हे वर बघा कसं होतंय. त्याच्यापेक्षा ही फ्रेश व्हेंटिलेशन आहे. मग तेच आहे ना. मग आता त्यांचं चाललंय वर घ्यायचं. आता ते शेडचं आम्ही कोटेशन वगैरे दिलेलं आहे त्यांचं. तर ते खाली प्रत्येकाला त्रास होतो. आज नाही उद्या तुम्हाला पण त्रास होणार. आपल्याला वाटतं की पैसे वाचवू, पण ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या नादात काय होतं पिल्लांची मरतूक झाली की ते सगळं तिथंच येतं. पण काल त्या बोरवाले आले होते त्यांची 8 पिल्लं मिली. तर 8 पिल्लांचं 80,000 रुपये गेलत ना. आणि त्याच भोरमध्ये आम्ही त्या दानवले साहेबांचं शेड बांधलं आहे ना, तेव्हा ते म्हणत होते काय शेडची गरज नसेल. काल ते स्वतः म्हणतात नाही शेडची गरज असते. आणि कसं आहे तुम्ही कुणीकडे जा, झाडू मारायचा नाही, लोटायचं नाही, काय नाही. घरच्यांना नुसतं सांगितलं खायला घाला तर ती घालतातच. आणि आमच्यात कसं आहे रात्रीचे 50 सांभाळणार बरं का बिबटे आहेत आमच्याकडे पण सेम कंडिशन. बिबट्याचं आमच्याकडे जास्त. हो आमच्याकडे रात्रीचं मांडवात एक माणूस लागतोच. नाही आम्ही आमचा माणूस लावून ठेवलाय तिथे. आम्ही कॅमेरा लावले. बंदिस्त असल्यामुळे तुम्हाला काही नाही पहिल्यापासूनच ती संकल्पना ठेवली की उद्या भविष्यात आपल्याला त्रास होणार आहे ना, तर पहिल्यांदाच ते सगळं त्रास मिटवू. कुठेही गेलं तर ते मोबाईलला अटॅच आहे कॅमेरा, कुठनंही बघायचं आपलं. आणि तिथनं जरी बोललं तरी इथं आवाज येतो ह्यांना मेंढरांना. हो फोनासारखं आहे ते. काय त्रास नाही काय नाही.
आता तुमच्याकडे एवढीच आहेत का? हं? एवढीच आहेत का? हो एवढीच आहेत आपली. आता काय आहे, आम्ही समजा ती फिरस्ती घेतली तर ती खाणार नाहीत ना. नाही नाही फिरस्ती आता ही बघा की फिरस्तीच आहे, ही सफेद मादी आहे ना ती फिरस्तीच आणलेली आहे मी. होय. माडग्याचं आहे ते. होतंय सगळं. सवय लागेल तोपर्यंत सवय एकदा लागली ना. 2-3 दिवस ती वराडली की हम्म. नंतर आता काय नाही ते हाय ओके. पण पहिलं काय झालं, तुमच्याकडे पहिली असल्यामुळे त्यात हा आता आम्ही नवीनच जर फिरस्ती आणली तर ती नाही काय करायचं सुरुवातीला 4-5 तास सोडताय ना तेव्हा घरी त्यांना खायला चांगलं द्यायचं. परत 3 तास सोडायची 1 हप्त्यानंतर. नंतर घरी चांगलं भेटायला लागलं की 2 तास आणायचं 1 तास आणायचं. मग ती घरी खायला त्यांना सवय लागली की कशाला ती रानात जाते. एकदम बंदिस्त नाही करायचं. तुम्ही देत नाही का? देतो की पण काय झालं की पहिल्या माद्या ज्या होत्या आपल्या ज्या मोठ्या येतात त्या लहान राहिल्यात. म्हणजे हा मोकळा होता ना तेव्हा हां त्यानं 6-7 महिन्यातच क्रॉस केल्यात हां. आणि त्या लहान राहिल्यात आहे. आणि म्हणून ही बॅच ठेवले की माद्या त्या अशा मोठ्या झाल्या पाहिजेत. जशी आता ती 3 पिल्लाची आई आहे 3 ते 4 पिल्लाची तशी झालीच ना एकदा म्हणजे ह्यातली देणारच की आम्ही पण. बरं आता त्याच्यात अजून मला एक दुसरी, मी आता ऑगस्टपासून चालू करणार आहे, पण मोठी अडचण पुढं मला काय दिसते, समजा आपल्याकडे ही तयार झाले प्राणी पण आमच्याकडे काय आहे, मेंढराचं मटण खात नाही कोण, ही अडचण आहे मोठी. आम्हाला सांगा की किती प्राणी आहेत तुमच्याकडे. 150 वाल्याकडे विकायला नाही. हा 150 ज्याच्याकडे येतं त्याच्याकडे विकायला नाही आता. ही मोठी, मी लय दिवस झाला विचार करतो ह्याच्यावर, तुमचा व्हिडिओ बघितल्यापासून म्हणलं आमच्याकडे म्हणजे हा तुमच्याकडे आपल्याकडे मार्केट नाही. आमच्याकडे इथं कर्नाटकवाली येते ते की तुमच्याकडे असलं तर द्या आम्हाला. तर आमच्याकडे कुणाकडे क्वांटिटी नाही नाही तितकी द्यायलाच नाही कुणाकडे तर काय देणार आहे. मला ती अडचण वाटली. म्हणलं जर समजा आपण हे केलं, आपण ऑगस्ट तुमचा पत्ता फक्त नुसता जरी आमच्याकडे असला ना आम्ही व्हिडिओ ठेवलत नाही तर तरी माणसं तुम्हाला शोधत तिथे येणार आहे. तुम्ही ठीक आहे, मोठी आता तुम्ही अडचण आम्हाला मला- कसं शोधत आला हा तसं तुम्हाला शोधत तिथे येणारच आहे की. फक्त काय आहे कमीत कमी 25ची मदर मोठी असेल ना हा. तेव्हा म्हणजे एक व्यवसायाच्या रूपाप्रमाणे याचे पैसे येणार आपल्याला. आता सुरुवातीला काय नवीन चालू करणार नाही नाही सुरुवातीला कमीच ठेवायचं. शिकत स्टेप बाय स्टेप मोठ्या एकदा 25 माद्या झाल्या आता 2-3 पिल्लं देणाऱ्या हा. की विषय संपला तुम्हाला. माझ्या डोक्यात होतं अगोदर शिरड्याचं करायचं, पण नाही, ते मित्र तुमचे म्हणले तुम्ही अगोदर विचार करा, म्हणले पहिल्यांदा 2 पिल्लं पाळा, हा. शिर्डीचं एक आणि मेंढराचं एक, ते ऐकणारच नाही. कुठलं वजन वाढेल ते म्हणले तुम्ही ठरवा. हे ऐकत हे नाही बरं ऐकतच नाही तर का? हे ऐकतच नाही. तर माझ्याकडे पण शेळ्या आहेत मग म्हणले विचार करा, म्हणले ते आधी अग्रवाल आहेत त्यांच्याकडे जाऊन एकदा बघून या अगोदर तुम्ही आणि नंतर ठरवा हम्म. शेरड घ्यायचे का. नाही शेळ्यांना कसं होतं झाडपालावर घे चारा लय लागतो. लय लागतो. आता तुमच्याकडे फेब्रुवारी नंतर पाणी नाही तर तुम्ही पुढं काय कराल मग. हा फेब्रुवारी नंतर आमच्याकडे ओलं नाहीच ना काय, मग तेव्हा काय करणार तुम्ही. जेवढं डोंगरातनं झाडपाला आणाल तेवढंच ओलं, बाकी नाही काय. मग ते रोज कशाला जात बस आपल्याला त्याच्यापेक्षा हे बरं हा नाही ते रोजचा त्रास आहे, आणल्याशिवाय पर्यायच नाही. हा गहू भुसा हो ह्याच्यातच हे सगळं हे गहू सोयाबीन तूर ज्वारीचा कडबा सगळे ह्याच्यातच आहे. आता ह्यांची आहे मळणी मशीन ह्याची स्वतःची गव्हाची. हा सगळं सोयाबीन गहू सोयाबीन मग आमच्याकडे नुसतं तेवढं अक्षरशः स्टोअर आहे केलं ना तुम्ही ना, अहो पेटवून देतात माणसं, तेच ना. उपयोग आहे पण माहितच नाही ना हे आम्हाला. 1,500 पोती मळली असतील मी आता आमच्या भागात गेला ना. सगळा भुसा पिटवून दिला. नाही नाही आता तुम्ही सोयाबीन चिराय गेला ना 7 रुपये किलो आहे ते मळलेलं सोयाबीन. बुसकाट ते खाली बुसकाट पेटवून देतात माणसं आमच्याकडे. आमच्याकडे ट्रकवाला एक माझ्याकडे बारामतीचा येतो. ते हाय, मला हाय, फोन तीच करतो. करते. मी काय हे करत नाही म्हणजे त्याच्याकडे कधी पैसे बिशे घेत नाही. ते पहिल्यांदा फोन केला अहो ते गोटवाल्यांना नेऊन गोटवाल्यांनाच देतात ती. विकते हा. ती. गव्हाचं आमच्याकडे जमा करतात हम्म. 7 रुपयानं त्या गोटवाल्यांना देतात. तुम्हाला काय माहित नसल्यामुळे ती आता बरं आपल्याला काहीच काम नसेल तर ते ट्रक घेऊन येणार आहे का तुमचा. एवढ्या लांब नेणार तरी आहे का तो स्वतःचा पदरचा डिझेल घालून. तो म्हणायचा माझ्या म्हशी आहेत मी माझ्याच म्हशी. नाही नाही नाही, त्यांच्या नाही, मशीन नाही, असतात आणि काय विकतात, नसतं ते विकतात. व्यापाऱ्याप्रमाणेच करतात. ते नेऊन तुमच्या तबेल्याला कुठल्या तरी घालणार. आता हरभऱ्याचं काढ तुरीचं काढ हे आमच्याकडे विकतच येतं ना. आमच्याकडे हरभऱ्याचं काढ सगळं पिटवून देते. हा, मग कोण ते- घालत नाही म्हणणार ठसका. म्हणून तुम्ही मेंढर सांभाळत तूर नाही. जर समजा आपण फुलावर येतील का तूर, त्यावेळेला एकदम झाड गाच भरलेलं असतंय. हा
त्यावेळेला तूर कट करायची वाळवून त्याची कुट्टी केली तर तरी चालते की कसं झाला की मग तो? नाही वाळवून जरी केलं त्याची ना कुट्टी करून पावडर करून ठेवली हिरवं असतं का नाही तवाच म्हणजे चाऱ्यात त्याची काय अडचण येईल का नाही ह्यांना नाही ते मशनीतनं काहीच अडचण येत नाही तुम्ही कारण काय फुलावरनं ज्या वेळेला शेंगा लागते ती त्यावेळेला वांढरा आमच्याकडे एवढी दमीत येत का नाही तुरीला काय पान आणि सुद्धा तवा जर ठेवत कट नाही. केली ना परत तिला पालवी येते हा डबल पालवी हे डबल डोक्यात आहे माझ्या हा. ज्या वेळेला तूर फुलावर असते त्यावेळेला एकदम गच भरलेलं झाड असतं ते मग तवा जर कट केला ना हा. तर परत त्या तुरीला पालवी येणार तुम्हाला 2 वेळा कापाय गावल तूर कारण तिथून थोडं शेंगाला भर चालू होतो मग शेंगा जशा भरायला लागते ती तशी वांढरलंय हा मग त्याच्यापेक्षा ती तूर कापायची आणि त्याचं परत मग पालवी येणार ते परत अजून चांगलं उलट ती डोक्यात आहे माझ्या कसं करायचं काय नाही हे फक्त कसं होतं की आता जसं मेंढपाळ बांधव येतं त्यांना माहिती आहे त्यामुळे त्यांना विचारलं ना मी सांभाळू का तर ते नाहीच म्हणणार मग ते का सांभाळतात ते आणि आमच्याकडे काय म्हणते ती मेंढराला एकच पिल्लं होतंय शिर्डीसारखे 2-2 होत नाही ते. आता समोर आहे ही डोक्यात खेळ आहे आता त्यांचं मी डोळ्यानं बघितलं तर 3 पिल्लं झाले ते त्यांच्या तिथं हे तिसऱ्यातलंच आहे ही तांबडी ही मादी आणि ही मादी जी आहे ना हा. 3 पिल्लातलंच आहे अहो, मला पण विशेष वाटलं तर म्हणलं एवढे दिवस म्हणते ते एक होतं एक होतं ब्रीड कुठलं कसं काय नाही, लोकांच्या अजून हे लक्ष ब्रीडवर असतं हा. आपल्या मेंढपाळांकडे जे असतात ना मेंढ्या हा. त्या 1 पिल्लावाली आणि वर्षातनं 1 देते नाही. वर्षात 100त एखाद्या मेंढीला 2 पिल्लं 2 होतात पिल्लं पण ह्याच्यात ना 90% तर 2 पिल्लं कारण ही बनवलेलं जसे तुमची एचएफ गाय कशी बनवली हा. तसं हे बनवलेलं आहे की ह्याच्यात बाबा ते गुण ठेवलेले आहेत की एवढं पिल्लत झाली पाहिजे तर एवढं दूध आलंच पाहिजे ह्या शेळीवाणी ही एवढ्या दिवसात वेलीच पाहिजे असं गुण ह्यांच्यात येतं असं आहे बाकी काय नाही म्हणून तुमच्याकडे आम्हाला जास्त नेली पाहिजे म्हणजे एक तर नेलं म्हणजे त्याच्यावर नाही तसं काय नसतं आमच्या ग्रुपमध्ये जेवढे आहेत ना सर्व ओरिजिनलवालीच आहेत कोणाकडं क्रॉस केलेलं नाही कोणी कारण मी त्यावेळेला आम्हाला 5-6 माद्या बघून द्याल का दीपवाळीशिवाय नाही. ऑगस्ट नंतर दीपवाळीलाच दीपवाळी- ऑगस्टला तुम्ही आमच्याकडनं नेलं ना हा. की तुमच्याकडे ते आजारी पडणार वातावरण हे नसतं मग आमच्याकडे अजून काय आता आमचं हे नाही नाही म्हणजे काय आहे, हा. तुम्ही मस्त न्याल की आम्ही देऊ की पण ते काय तुमच्याकडे जगलं पाहिजे का नको हा जगलं पाहिजे कारण आमच्याकडे तर अति थंडी असती तुमच्याकडे थोडंसं उबदार पहिल्या असतं दणक्याला झटका बसल्यावर माणूस कुचा म्हणून सांगतो डिसेंबर शिवाय नेऊच नका इकडून आमच्याकडनं कारण आम्ही अति थंड भागात आहे हा आणि तुम्ही थोडं उबदार भागात आहे आता ह्याच्यापेक्षा थोडस उबदार आहे हो उबदारच की हा. आता आमच्याकडे मे मध्ये आता उन्हाळ्यात गार लागते म्हटल्यानंतर तुमचं पावसाळ्यात लय झड लागत असेल इथं लय झाड लय पावसाने मग तसं पाऊस आहे भरपूर आहे. आता हे पावसाळ्यात असा पाऊस येतो का आठ्यात नाही नेट आहे ना ते ग्रीन नेट नसेल एवढं आहे. नाही नेट असल्यामुळं नाही येत आता ही लहान पिल्लं झाली का नाही ह्याला हां ह्याच्यातनं पाय जातात का खाली नाही. त्यांचं ते त्या मापाचंच बनलंय होय का त्या मापाचंच कारण आहे. आता बकऱ्याचं पाय लहान येतात ना जन्मलेल्या हो ही पण ते हितच झालं जे काय व्हायचं ते हितच असतं त्यांचं घर नाही आणि दार नाही यांना हो प्लास्टिक प्लास्टिकचं आहे नाही प्लास्टिक आहे आता आता खाली ती 5 mm ची पट्टी आहे उभी मारलेली हा आता तुम्ही म्हणता की 2 महिन्याची पिल्लं खात नाहीत चारा काय लोकांचं हे बघा 2 महिन्याची खाते ते ना चारा अहो 1 नंबर खाते तुम्ही 1 नंबर खाते ह्यांना खायलाच काय नाही तर खातील काय मग तुमचं काय खाली माती चाटल हा, खाली लेंड्या चाटल मातीन व्हायचं लेंड्याचं बुसकाटच चाटणार ते. प्रमाण वाढ संपलं ना तिथंच कार्यक्रम संपला ना त्याचं वाढच कुठली तिथं तिथंच संपतं तुम्ही किती औषध करा आणि किती खुराक घाला म्हणजे नाही ह्यांना आता बाहेरचं वरचं म्हणजे काय फक्त लसीकरण आणि टॉनिक वगैरे काय नाही तुम्हाला द्यायचे असेल तर देऊ शकता गरज लागत नाही नाही तुम्हाला- ना, असं प्राणी झालं ना काय टॉनिक आम्ही काहीच देत नाही फक्त लसीकरण 2 टॉनिकचं. असतात लसीकरण मात्र प्रॉपर 2 करतो यांना काय टॉनिक बिनिक तसलं काय अशी पिल्लं झाली का नाही मग टॉनिक द्यायचा विषयच येत नाही ना दिले तर ह्याच्यापेक्षा अजून होणार खर्च वाढला तुमचा खर्च वाढला खर्च वाढणार खर्च वाढतो ना. ह्याच्यापेक्षा आणि जर तशी पिल्लं होती ते 3 पिल्लामधली तर कशाला काय पण लई गरजच करत नाही. आता गुळ बरोबर बरोबर आहे. आहे तुम्ही एकदम चालताय हा गुळ हो 10 किलो 20 किलो आणतो एकदम आता ते किती किलोला गुळाचं पाणी करून लय ह्या सगळ्यांना पाव किलो गुळ असतो आणि हे ठसकू नये म्हणजे असं ओलं झालं पाहिजे सुका असलं की ठसकतं ना ठसकू नये एवढं ओलं करतो बस ह्याच्या पलीकडे काय नाही.
हा ते आंबट गोड सगळंच लागणार सगळं ते सगळं सगळं मिठाचं म्हणजे पाणी पाण्यामुळे आहे का आपलं म्हणजे मक्याच्या मिठाचं पाणी आहे. पावशेर गुळ आणि मीठ किती वापरताय? मीठ 2 चमचे असतं आणि खायचा सोडा 1 चमच्याभर. होय. हे असं झाडपाल्याचं डाळ जर आणून टाकलं का नाही आमच्याकडे नाही. असे शेरडर ठेवते असलं टाकायचं नाही, ते वडिलांनी टाकलंय पण आम्ही टाकत नाही. आम्ही त्या मशनीतनं जे काय करू हा ह्यांना जे काय घालायचं त्या मशनीशिवाय घालत नाही. मशनीतनं जे बारीक होईल तेच ह्यांना घालणे, बाकीचं घालत बसणे नाही. आता त्या काट्या चावते ते त्याच्यात तिचा अर्धा 1 तास जाणार ना काठी चावण्यात. वेळ जातो. मग ते खायची कधी आणि तिला पचायचं कधी ते, त्याच्यापेक्षा ती बारीक करून ह्याच्यात घातलं असतं तर तेच परवडलं असतं ना तिला. आता ही संध्याकाळपर्यंत संपवणार काय? हे किती वर्षाचा आहे नर? 2 वर्षाचं आहे, त्याला खुराक नाही. त्याला काय सांगताय? त्याला कप्पा पण तेवढूसला ठेवलाय की त्यातनंच तो खाईल. हे थोडंफार पण खुराक देत नाही हो नाही. त्याला. जास्त खायला घालून नुसतं ही होईल की ते. आता एवढ्या 24 प्राण्यांना 1 किलो एक खुराक म्हटल्यानंतर बघा की आता किती खुराक देत असेल आम्ही. नाही खुराकाच्या मानानं जोरात आहे ते प्राणी. चारा तसा केला ना, आता तुमच्या रानात जी बेकरी येते हरणं, हा त्यांना कुठलं खुराक आहे? कुठला डुकरांना खुराक त्यांना हे बोललं गावात काय गावतं मग ती चाऱ्यावच आहेत आहे ना चाऱ्याव. नुसते चाऱ्यावर. डुकरांना कुठलं खुराक आहे? तरी पण आहेत ना. मग ह्यांनाच खुराक द्यावं असं कुणी लिहिलं? बरोबर नाही ते आपलं एक मनात हे राहतं ना की वाढवावी वजन वाढवावं ही- त्यांचं होत नाही का? नाही होत ते तर यांच्यापेक्षा रेटा असतं. मग जर ते होते मग हे का होऊ शकत नाही? तर काय केलं की आम्हाला व्हिडिओ बनवायचे आहेत ना, म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं खुराक द्या 1-1 किलो 2-2 किलो द्या. 1 किलो न व्हायना ना मग अजून वाढवा. मग ते तसं झालं. पण ह्याचं कारण काय असतं हे कोण सांगितलं का? बाबा उंचीवर शेड घे, ह्यांचं लघवी ह्यांना लागली नाही पाहिजे असं काही करा ना. अहो लगी अंगाला लागलं ना मग त्यांचं काही म्हणूनच त्यांना त्रास होत नाही. घाणबिन वास अजिबात येतच नाही. वर्ष 6 अजिबात वास नाही. 6 वर्षावरनं लोटलं नाही आम्ही. ऑक्टोबरला ही केलंय दिवाळी नंतर ही केलंय ना कटिंग. हो दीपावलीला कटिंग केलेली. धुतलेलं कधी म्हणलं? दीपावलीतच धुतली ते. त्याच्यावर अजून नाही. आता परत मे मध्ये धुणार आणि केस कापणार त्यांची. केस कापायच्या वेळीच धुवायची तर तवर धुतच नाही आम्ही. काय चेकतायचं त्यांच्या अंगाला काय विषय नाही नाही काय नाही. आजाराचा विषय म्हणजे मेन काय लोकांना बरं आम्हाला दिपोळीच्या वेळेला 5-6 माद्या फक्त द्या तुमच्या यानं बघून देऊ की. आणि 1 नर. नराला असं करायचं त्याच्याशिवाय ते नर राहत नसतो. सेम असंच करणार बघा. कारण काय होतं हे दिसायला लहान दिसतंय पण एक जर धडाक मारली ना, हे वेल्डिंग तिकडचं काढलं होतं त्यानं तोडून आमचं. भले तुमच्या एवढं नाही झालं पण हे हो, निम्म जरी केलं ना, निम्म जरी तरी केलं ना करताना तरी हे वरती असंच ह्यो काय करणार. करतो की 4-5 महिन्यातच माद्या क्रॉस करतं. मग त्या माद्या लहान राहतात हा आणि मग त्या माद्यांचं जे स्ट्रक्चर आहे परत वाढतच नाही. म्हणून ह्याला सेपरेट कप्पा करूनच ठेवायचं. 10 प्राण्यांना एवढं भरपूर होईल की. हो लय झालं. हा 10 काय हे 12-13 येतं याच्यात. अजून ते अजून बसू शकतात त्याच्यात. त्याला काय नाही. ह्यांना हे एकत्र बसतं. वाढवलं का नाही पक्का का मग हे जे पोल रवलेत का नाही तुम्ही खालचं, हां ही तुम्ही घरी बनवले ते स्टील टाकून का नाही नाही विकत नाही, आणलेलं आहे ते? विकतचं इथं पोल सिमेंटचं विकतचं पोल आहेत का? हा विकतचं. आणि त्याला खाल्लं कोबासा बनवल्या टाईप गोल करून वर घेतलंय. ताकद दिली. ताकद दिली. आमच्याकडे वारलंय ना पाऊस लय हा. त्याच्यामुळं. त्याला त्याच्यापेक्षा आपण पाईप आणायच्या. कसल्या तुमच्याकडं पोल्या होतच्या जे पायपा मिळतात ना त्यातलं वापरा, ते चांगलं राहतं. आणि त्यात ते कॉन्क्रीट वाटायचं. त्याच्यात ते कॉन्क्रीट ओतलं म्हणजे त्रास होत नाही काय नाही, ते चांगलं राहतं. म्हणजे त्याला मजबूती येते एक प्रकारची. चला जरा ज्वारीचं ही दाखवा त्यांना. निम्म तरी एवढं बनवायचं. हा? हा? बरं आता आम्हाला ज्या वेळेला प्राणी घ्यायचे आहेत त्यावेळेला कसं भेटणार आपल्याला? नगावर भेटणार किलो का वजनावर? नगावरच कसंही केलं तरी तेवढंच होतात. 10,000च 3 महिन्याचं किलोचं होतात. 10,000 आम्ही 450 रुपये मिनिमम पकडतो किलोला. आणि नगाव घेतलं तरी 10,000 आणि असं घेतलं तरी 10,000च होतं. म्हणजे 10,000 रुपये हे आपल्याला लागणार लागतं एका प्राण्याला. आता साधारण आपण असणार का? 25 ते 27 3 किलो. महिन्यात नाही होणार का आपण? नाही नाही अजून 3 महिने आपल्याला सांभाळायला लागणार ते. होय. हो. 6-7 महिने सांभाळायची. होय. आणि 7 महिन्यांना लागवड करायला लागणार. म्हणजे ती जी मादी वाटते राहणार नाही. तुम्हाला वाटते ना ती गावाने तशी झाली पाहिजे. होय. त्याच्यानंतर लावायच्या त्या माद्या. होय. म्हणजे अशी झाल्याशिवाय तिला हे करायचं नाही नाही. त्या साईजच्या पुढे जायला पाहिजे बघ. ब्राऊन कलरची आहे का नाही? हा त्या साईजच्या पुढे गेले का नाही? 3 पिल्लं पहिल्या वेतापासून होय.
नादच नाही तुम्ही करू शकत त्यांचा. कमीत कमी आपल्याला 2 तरी झालीच पाहिजे ती. 2 तर 100% होते आता तर, पण तसे जर ठेवल्यात ना हा. 3 पिल्लाशिवाय रेकॉर्डच देईना. तर पिल्ला आता त्यांना दूध पाजताना तुम्ही कसं काय नाही पाजायचं, पहिल्यांदा ती वेली ना की तिची ती पिल्लं चाटून एकदम चकाचक करते, तोवर आपण हात लावायचा नाही त्या पिल्लांना. अजिबात. तुम्ही हात लावला की ती चाटणार नाही, ती म्हणणार माझं पिल्लं नाही. ती साफ झाली तर एकदम अशी होत्यात सुकी, आणि त्यांना एकदा दाखवायचं दूध. 3 झालीत की बाबा तिघांना असं व्यवस्थित पाजायचं एकदा. पहिल्यांदा जे चिकाचं दूध आहे आणि त्याच्यानंतर सोडून द्यायचं, त्यांचं ती पेत्यात. आपण परत धरायची गरज नाही नाही काय नाही करत बसायचं. ज्याला वाटेल ते पेते. हो आहे एवढ्या लांब आल्यासारखं चांगलं. 1 नंबर एक समाधानच झालं बघा. समाधानच वाटलं खरोखर. आता आल्यासारखं काहीतरी आमच्या भागात आल्यासारखं वाटलं की काहीतरी कुणीतरी आमच्याच भागात केले. नाही नाही आहे ना. आमचा आणि तुमचा हा भाग अहो आहे सेम म्हणजे सेम, उलट ह्याच्यापेक्षा जास्त झाडे आहे आमच्याकडे. आमच्याकडे. आणि कसं होतं की लोक खरं सांगत नाहीत या सगळ्या हा, गोष्टी. नाही तर असं नाही कोण सांगत. आम्ही काय करतो, आम्हाला काही कटिंग मार्केटच आहे, हं. आम्हाला काही ब्रीड द्यायचं नाही, आमचं बियाणं काय नाही, कसलं काय नाही, त्यामुळं काही करा, आम्हाला काही त्रास नसतो त्याचा. तर आम्हाला आपलं जास्त म्हणजे करायचं. नाही देणार की, फक्त अहो, एवढ्या ह्याच्यात 2 किलो 1 किलो सोयाबीन हे म्हणलं ना 1 किलो खुराक हे तर सांगतोय काय. आणि ह्याला जर दिलं, उलट ह्याला जर दिलं तर तुम्ही शर्यतीच्या बैल जशी बांधतो ना दावं, हा. तसं लावायला लागतं. ते न खुराकाचं तसं करतंय. जर त्याला बाहेर सोडल्यावर परत आत नाही, घालून नाही. त्रास नाही. काय नाही, त्याला सोडायचा, मादी क्रॉस करेपर्यंत गप बसायचं आपण, त्याला धरायचंच नाही. माद्या क्रॉस 2-3 केल्यात ना त्यानं की त्याला मग परत आत घ्यायचं, तोपर्यंत नाही घेत. असं करायचं, कारण ते काय होतं, माद्या हिटवर असतात तेव्हा ते लय ॲग्रेसिव्ह असतं, तेव्हा नाही काय करायचं त्याला. तुम्हाला कळतंय कसं की माझ्या ह्याच्यावर आली? ते आता तुम्ही ते त्याच्यात आपलं लहान बाळ आजारी झालं की आपल्याला कसं कळतं, कारण आपण त्याच्याबरोबर कायम आहे. हं. मग तसंच आहे, आम्ही ह्याच्याबरोबर कायम असल्यामुळे आम्हाला ते कळते. अभ्यास झाला ना त्यांचा भरपूर ह्याच्यात. आता आपण डॉक्टरला काय सांगतो की माझ्या बाळाला असं झालं, डॉक्टरकडे गेल्यावर सुद्धा सांगावं लागतं का नाही, डॉक्टरला समजतंय का. मग तसं तुम्ही ह्याच्यात राहिला ना की तुम्हाला कळणार. आता आम्हाला काही झाडू मारत नाही, त्यामुळं अर्धा तास इथं येऊन बसणे, कुठलं काय करते कुठलं काय नाही करत ते दिसतंच. मग त्याच्यावर समजायचं की हे असं निम्म जर एवढं बनवायचं म्हणलं तर आपल्याला किती खर्च येईल? हे निंबू किती बनवायचं खर्च? म्हणलं तरी 1.5 लाख रुपये लागणार. 1.5 लाख रुपये खाल वरपर्यंत. वरपर्यंत. गाय आणि बनवताना काय करायचं, ह्या गवण्या बाहेर घ्यायच्यात हा. आणि हे ग्रिल आतमध्ये ठेवायचं इथं. म्हणजे लेडीज जरी असली हा. तरी आपलं बाहेरच्या बाहेर चारा घालू शकते. म्हणजे ह्याचा काय त्रास त्यांना नको. नाहीतरी अशी हाईट असली तरी टाकू. नाही नाही, पण साफ करायचं म्हणलं तर परत आत जायला लागेल ना, त्याच्यापेक्षा बाहेर गवण्या ठेवायचं आणि हे ग्रिल आत घ्यायचं. म्हणजे तो त्याची गॅप किती 9 इंचाचा आहे का मागचा तुमचा तो? हो, तो मागचा 9 इंचाचा आहे. सकाळचं एकदा खायला घालायचं, संध्याकाळचं एकदा, दिवसभर काय करायचं नाही काय नाही. फक्त चारा फॉर्मॅट तेवढं बदलता येणार नाही तुम्हाला. आणि तुम्ही तूर म्हणताय तसं जर केलं तुरीचं हा. तर ह्याच्यापेक्षा वजनाला ते माझा आहे ना एकरभर रान असं पडून आहे, प्रत्येक वर्षी डुकरं खाते. मग मी आता 3 वर्ष झालं भात करतो. हां. गेल्या वर्षी तर भात काढायला गेलोच नाही, मी आणलंच नाही रानातून भात काढून. मस्त लय वाईट वाटलं, पण काय पर्याय नाही. मग तसल्या ठिकाणी तुतीच म्हणून लावून माझ्या ठेवा, डोक्यात काय आलंय, तुती लावा. नाही किती तर लावायचं आहे अशी खाली. खातात ना लय भारी. आता माझी पानं तो ते बी तुम्ही ते 3-4 क्विंटल रान आहे अहो, क्षेत्र. तुती लावली तिथं ना, खाली कंटिन्यू पाणी असतं. तुम्ही खुराकच घालू नका, तुती लावली होतं. मग त्यात एक 3-4 क्विंटल भाताचं रान आहे का नाही खालचं आपण, त्याच्यात तुती लावायची. तुतीला काय डुकरं खात नाहीत. हा, नाहीत खाणार हा, डुकरं. मग ते तुतीचं ह्यांना कायमचं चांगलं ना. आणि वरती एकरभर आहे त्याच्यात तूर करायची आणि फुलं आली की कट करायची. कापायची, परत तिला पालवी येईल. हा, तुम्ही ते कुठलं म्हटलं ते करायचं कडपा मेगा स्वीट, मेगा स्वीट. ज्वारी सारखं असतं ते. आमच्या ते अंदाज हा. ज्वारीच आहे तिथं पण ती एक येणार. प्रकारची. तुकडं खासपर्यंत ठेवायचंच नाही. अहो, डोके एवढं आलं की कट करायचं, सरळ आणून घालायचं. कट करून टाक. 2 महिने वाढलं ना ते, कुठं मिळतंय त्याचं बियाणं? आपलं बियाण्याची दुकान असतात ना, हा. त्याच्याकडे म्हणायचं मेगा स्वीट द्या. ते ॲडव्हान्टा कंपनीचं आहे. आणि त्याला काय करायचं, कंस येतात ज्वारीसारखी, पाखरं खाऊच शकत नाहीत, कारण ते लय चिकाट असतं. कंच येते ते आपल्या hybrid ते ला. दाणं वडताना पाखरं ना लय लोळतात त्याच्याबरोबर, पण ते निघत नाही. आणि एकदा कंच आलीत ना, ते कापायचं एकदाच, काढवा. मुरगास करून ठेवायचा. परत आलं, परत मुरगास करायचा. आणि शेवटचं आहे ना, त्याला तसं सोडायचं आणि ज्वारीचा कडबा करायचा त्याचा. लय काही करत बसायचं नाही, लय खेळायचं नाही, काय नाही आपल्याला. ट्रॅक्टरनं नांगराचं सगळं सरळ घेऊन टाकतो.
हं? तुमच्या एका गाईच्या ह्याच्यामध्ये ही 5 जगतात. एका गाईला जेवढा तुम्ही चारा खुराक घालता ना त्याच्यात ही 5 जगतात. अहो, हे जे आहे ना 4-5 म्हशी आहे ती, बैल आहे ती 3, हां शेरड आणि 3-4 आहे. ट्रॅक्टर हे त्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे स्वतःचा, ते मळणी मशीन जेवढी आहे. मळणी कराल ते सगळं आणून ठेवायचं, संपला विषय ना. आता आम्ही गव्हाचं घालतोय म्हटल्यानंतर तुमचं सोयाबीन हे सगळं हे अहो, म्हटलं जनावरांचं पुढचंच आहे ना, ह्याचं 3-4 ट्रॉल्या म्हणजे असं वेस्टेज नेऊन आम्ही तरव्याला पेटवत होते. आम्ही 1 किलो पेटवत नाही, 1 किलो ह्यातलं काढत नाही. आमचं लय निघतंय. नाही आता तुम्ही घराच्या मागे आला तर माझं 2-3 ट्रॅक्टर बसते. नाही अहो तेवढं आम्ही विकत आणत होतो ना, म्हणून आम्हाला प्रश्न पडला की हे जर विकतचं जर आणतोय आणि हे कचऱ्यात जात असेल तर किती मग महागात पडायचं आपलं मेंढीपालन, म्हणून ती मशिनीवरती प्रयोग आम्हाला केला. मशीन तेवढी दाखवा एकदा. चला की